गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम. सकाळचे 5:45 वाजून गेलेत आणि आत्ता जस्ट माझी सगळी तयारी झाली आहे आणि पण बाहेर थोडासा झिरमिर पाऊस आहे. काही हरकत नाही. आता मी घेतो आहे ब्लॅक टी घेतो आहे, थोडासा गुळाचा चहा आणि त्यानंतर बनाना घेतलेत आणि प्री वर्कआउट घेतला आहे. आज मी वर्कआउटचा सेशन करणार आहे, लेग्स आहे, पण थोडंसं नीला कुठंतरी थोडंफार हार्ड होतं, त्यामुळे सगळे मशीनचे शक्यतो वर्कआउट करेन मी. स्क्वॉट लंजेस तर टाळीन मी. त्याच्याबरोबर थोडंसं क्रॉसफिट किंवा दुसऱ्या काही गोष्टी कार्डिओ वगैरे करता येईल तर करेन मी. आणि दुसरं म्हणजे ओट्स 2 दिवस खातो आहे, त्यामुळे थोडंसं पित्त झालं आहे मला. ओट्स आणि ब्लॅक कॉफी. तर ओट्सचं तर मला माहितीच आहे पहिल्यापासून, आणि जर तुम्हाला थोडंसं ह्या गोष्टी जर करायच्या असेल तर थोडंसं जसं कंटिन्यू होईल ओट्स वगैरे मिलमध्ये तसं थोडंसं कमी होऊन जाईल. पण ओट्समुळे तर पित्त होतंच बरेच वेळा. आता त्यामुळे परत डिसिप्लिनमध्ये येण्यासाठी थोडासा वेळ जाईल, पण मी प्रयत्न करतो. आता थोडासा खूपच वेळ झाला आहे, त्यामुळे निघतो मी. पाऊस आता खाली गेल्यानंतर कळेल की किती पाऊस आहे. ते झिरमिर तर आहेच, पण चलो काय हरकत नाही. भेटू जिममध्ये. चलो बाय. करंट वेट क्या बात है सर, बराबर 100 दिखा रहा है. 800 ग्राम कम हो गया. और हाँ, वड़ा पाव खा शोल्डर पे लेना है. हाँ, फिर उसको टर्न करना है. ठीक है, चलो अब. गुड. प्रेस. शाबाश. स्लोली डाउन. कम ऑन. प्रेस 2. नाइस. Press 3. Good. 4, 5. Easy. 6. Good. 7. Come on. 8. Shabash. 9. 10. 5 more. 5 more. Chal. Push 1. Easy. Push 2. Come on. Push 3. Push 4. Push 5. पहले शोल्डर पे ले लो, फिर टर्न करो अंदर और चलो. कम ऑन. लिफ्ट 1 स्टेप बैक. हिप्स हिंज. चलो अप. 1, 2. स्लोली डाउन. अप 3. अप 4. अप 5. अप 6. अप 7. अप 8. अप 9. अप 10. अप 11. अप. कम ऑन. अप 3 more. अप 2 more. अप. Last one. अप. Rack. मेरी सकाळचे 11 वाजून गेलेत आणि आजचा सेशन मी कॅन्सल करतो आहे. लेग्स वर्कआउट करणार होतो, पण चाललो आहे घरी. थोडंसं तब्येत ठीक वाटत नाही आहे, थोडेसे हातपाय दुखत आहेत, त्यामुळे घरी जाऊन थोडेसे मेडिसिन घेऊन रेस्ट करतो. संध्याकाळी भेटू.
ब्रेकफास्ट झालं आजचा, त्यामुळे डायरेक्ट आता मेडिसिन घेऊन सर्व रेस्ट करतो. संध्याकाळी भेटू. चलो बाय. संध्याकाळचे 5:45 वाजून गेलेत आणि जस्ट आत्ता थोड्या वेळापूर्वी थोडं उठलो मी. जिमला जायचं तर मूड नव्हता, कारण की थोडंसं अंग वगैरे दुखत होतं सकाळी, हातपाय वगैरे, आणि थोडं पित्त पण झालं होतं. डोकं अजूनही थोडंसं दुखते बारीक. अजून काही खाल्लेलं नाही आहे मी. आता जस्ट बनाना घेतलेत. जाता जाता बघू आता जिमला जाताना थोडे काही भेल वगैरे खाता येईल तर खाईन मी, नाही तर सरळ रात्री डिनर आणि भेटू मग आपण रात्री घरी आल्यानंतर. चलो बाय. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि जसं आत्ताच जेवायला बसलो आहे. थोडासा वेळच झाला आहे. आज थोडंसं तब्येत थोडीशी बरी नाही आहे, त्यामुळे जेवणाची तर इच्छा नाहीच आहे, पण थोडंफार खाऊन निघायचं म्हणतो. आणि जाताना थोडंसं दूध घेऊन जाईल, गरम करून थोडंसं दूध घेईन, म्हणजे सकाळपर्यंत थोडंसं बरं वाटेल. आणि आज वर्कआउट तर काही केलंच नाही मी. आता सेशन होता लेग्सचा. थोडंसं बॉडी खूपच पेन वाटत होती, म्हणून पेन किलर घेतली आणि घरी गेलो. झोपून गेलो 12:30 वाजता. ते संध्याकाळीच उठलो. संध्याकाळी येता येता थोडीशी भूक लागली होती, त्यामुळे येताना भेल खाऊन आलो. गडबड होती आणि जस्ट फ्लोअरला उभारलो आणि त्यानंतर आता जेवायला बसलो. आता बाहेर पाऊस पण आहे थोडाफार. पाऊस तर रेग्युलर चालूच झाला आहे. आणि बघू उद्या सकाळी दुसरं काहीतरी. उद्या 2 दिवस सुट्टी आहे मला, सॅटर्डे संडे. तर घरी जायचं तर प्लॅन नाही आहे, कॅन्सल झालं आहे माझं. तर बघू, 1-2 दिवस तर सुट्टी आहे. 2 दिवसात काहीतरी थोडाफार प्लॅन करायचा, इकडे तिकडेच थोडा फिरण्याचा. चलो मग बाय. घरी जाऊन परत एकदा तुम्हाला अपडेट देतो आणि भेटू थोड्या वेळात. बाय. रात्रीचे 12 वाजलेत आणि जसं आत्ताच घरी पोचतो आहे मी. पाऊस असल्यामुळे थोडंसं थांबायला लागलं. पाऊस गेला आता, त्यामुळे आलो. दूध तर काही भेटलं नाही. आता थोडासा गुळाचा चहा करतो, चहा पितो आणि थोडेसे मेडिसिन खाऊन झोपून जातो. सकाळी बघू उद्या काय प्लॅन करायचं. बरं वाटलं तर ठीक आहे, बाहेर पडायचं. अदरवाईज जे काही अपडेट आहे ते मी देत राहीन. चलो बाय. गुड नाईट. जय श्रीराम.